गेल्या 3 ते 4 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज सायंकाळी 6:30 पावणे 7च्या सुमारास कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात जोरदार हजेरी लावली आहे। गेल्या अर्ध्या तासापासून कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरात विजेच्या कडकडाटासह वाऱ्यासह हा जोरदार पाऊस कोसळतो। या पावसामुळे एकंदरीतच वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। तर दुसरीकडे सायंकाळी घरी परतणाऱ्या किंवा घरातून काही खरेदीसाठी बाहेर निघणाऱ्या नागरिकांची मात्र अचानक कोसळलेल्या पावसामुळे तारांबळ उडाल्याचं सध्या या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिकेने जो नाले सफाईचा दावा केला होता, तो नाले सफाईचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे। कारण डोंबिवली पश्चिमेकडील जे महापालिकेचं जे एच विभागचे कार्यालय आहे, या कार्यालयाच्या रस्त्यावर पुन्हा एकदा गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळलं आहे। एकंदरीतच कल्याण डोंबिवली महापालिकेच्या जे प्रभागनिहाय आपत्कालीन कक्ष स्थापन केलेत, नाले सफाईचा दावा केला आहे, मात्र त्यानंतरही या परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे जर पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर कल्याण डोंबिवलीमधील इतर सखल भागात देखील पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।